नवा घेऊन आलं. तर फॅमिली आम्ही ठेपेला आलेलो आहेत, पण काय झालंय इथं आम्हाला फॉर्मर बसला नाही. चला सुरू करूया आपली ब्लॉग स्टाईल. आता परत माती खाशीन? खरंच नाही खाणार ना? माती खाल्ली काय होतं? आले का बस? बरं 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 येतो. आई शेतात आहे. हो चालतं, येतो पाणी लावून लगेच येतो. तर सोनालीचं कॉलेज सुटलेलं आहे आणि ते खरंडीमध्ये येऊ राहिलेली, जवळजवळ आलेली. तर तिला घ्यायला जायचं आहे. तर मी आता शेतातून इकडे जातो सोनालीला आणायला. कारण घरी जायचं म्हणजे 10-15 मिनिटं निघून जातील. हाय असा अवतारामध्ये जातो. त्याला काय एकदा मास्क लावला का आपलं कोणी ओळखत नाही. खरंडीमध्ये अशी भरपूर ओळखतात. मास्क लावल्याच नंतर ओळखतात. कारण की आहे ना, ही जर गाडी बघितली का आपली खरंडीमध्ये कुठं पण लगेच ओळखून घेतात. तर आता मी कोणीकडे जातोय. तर फायनली सोनालीला घेऊन चाललोय आता. कसं काय गेलं पेपर मग सोनाली? गठ्ठ्यात गेला, प्रश्नपत्रिका सोबत घेऊन आले. अरे कसं गेला म्हणजे किती लिहिलास? मला काही कळणार नाही. अरे तुझ्यापेक्षा परफेक्ट इंग्लिश आहे माझी. काय कळून त्याला? डिस्कस द रोल ऑफ द फार्मासिस्ट इन प्रमोटिंग SOP द सेफ प्रॅक्टिस ड्युरिंग सेल्फ. किती मार्क गेला? लिहिले सगळे. हे 3 लिहिले बरं का. हे 5-5 सॉरी किती मार्काचे तर मला ते नका सांगू किती मार्कच लिहिलं. हे बघा ना, हे 3 मार्काचं मार्काचे आहे? हे 15 लिहिले, हे 15 40 पैकी किती मार्कच लिहिला? 36 का? काय विषय नाही मला सांगायला. म्हणजे हे आउट ऑफ लिहिलंय. पण हे एक्सप्लेन फ्रॉम काय चॉकलेट खाल्ली का? बरं आवायचं बरं जेवायचे. सकाळ धरून दारेवरची भूक लागलेली जबरदस्त. 1 वाजला. कसला चलो काय नाही बाबू आता देते. आता ते पोरं म्हणते ना तूच गोळा देत नाही का, तूच काही नाही. हा ना, कम नाही गोळ्या दिल्या. आता तुम्हाला ध्यान नाही राहिलं मग तुम्ही कसं काकल उठतात? तिने मला गोळ्या दिल्या नाही म्हणून. काय राडा केला रुद्र तू? एकच गोड प्यायचा. चेंज केलं? एक गोड म्हणतो. बाटलीच तेवढी तुझी. चला बरं जेवायला. भाऊने अजून गोळ्या खाल्ल्या नाहीत बरं का. भाऊला मला गोळ्या कमी नाही खाल्ल्या. भाऊ म्हणतात मग हाकन दिल्या नाही गोळ्या. हाक रेडी देत. चला जेवायला. हा नाही फार्मासिस्टच ना. गतय काय विषय नाही आहे. लागलीच बच्ची कंडी. याला जॉईन राहणार लागेल. तर फायनली आहे ना, सोनाली कॉलेजवरून आल्याच नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुन्हा मी शेतात आलो. दुसऱ्या वावरात म्हणजे पाणी घेतलं. तिला झालंच नाही तर आता ठिबकला पाणी लावलेलं आहे आणि आता जाऊ राहिलं घरी गेल्याच नंतर पुन्हा आम्हाला शेतात जायचं. सोनाली, मी, अक्का सगळेजण शेतात येणार आहोत. आम्हाला हरभरा काढायचा आहे. दुपारच्या वाजले 3. आता जरा ऊन पण कमी झालेलं आहे. तर आता जातो घरी. काय करतात, झोपलेत, आराम करतात का काही काम करतात ते पण पाहतो सोनाली ते. आणि त्यांना लगेच घेऊन येतो रानामध्ये. भारी बस नव्हता. तर फायनली आपल्या तळ्यातल्या मोठीला केलेलं आहे. 150 रुपये घेतले एवढं नुसतं कापिलं ना, मागून पत्र जोडलं फक्त. किती रुपये घेतले? 150. 10-15 मिनिटं झालं असं एवढं करून. वा वा वा. तर फायनली फॅमिली काय केलं आहे, आपल्या तळ्यातली मोठे 10 HP त्याच्यावर झाकण केलेलं आहे. नाही भारी केलं आहे, काय विषय नाही. ते जाऊन फक्त पॅक करायचं आहे. तर रुद्राचा पसाराला इग्नोर करा. रोज पसाराला इग्नोर करा फॅमिली. काय आहे पसारा असतोच तिथलं छोटं बाळ. ओके सोनाली तर स्टडी करते. नाही मला वाटलं आराम करते उन्हातानाचा. नाही घरात नाही लागत, मला शेतात लागत होतं ना, त्यामुळं काय करते उद्याचं एक्झामचं. तर सोनालीची एक्झाम चालू आहे त्यामुळं ती स्टडी करते. मला वाटलं आराम वगैरे काही करत असतील.
बरं चला, जर असं स्टडी तर आपल्याला जायचं ना कुठं हरभरा काढायला. जायचं काय? नाही, तुला स्टडी करायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर कर. तुझी एक्झाम चालू आहे. रोज झोपलं आहे का? झोपलं नाही. बघ, तुला जर अभ्यास करायचा असेल तर काही विषय नाही आहे का? झाला अभ्यास थोडाफार? येऊ शकते तसं काय नाही. चालतं, मग जाऊ 10-5 मिनिटामध्ये. ओके ओके चालते. जा. 24 एप्रिलला पहिला पेपर आहे. सेशनलाच अजून 15 दिवस जाणार आहे. प्रॅक्टिकल एक्झाम, सेशनल प्रॅक्टिकल एक्झाम, ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झाम, ॲन्युअल एक्झाम आणि सेशनल एक्झाम. लयच एक्झाम आहे तर एवढ्या. 6, 12, 12, 24. 24 पेपर. थेअरी 6, प्रॅक्टिकल 6, हे झाले 12 सेशनल आणि ॲन्युअल 12. 24 एक्झाम द्यायच्या आता. 24 पैकी 2 झाल्यात, म्हणजे अजून 22 राहिल्यात. मग काय हे 1-2 महिने सारखे पेपर आहेत म्हणायचं काय? मे महिन्यापर्यंत जाते ना. हा ना. गॅप 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 थोडाफार गॅप. बरोबर. करा अभ्यास काय बाबा. शेतात निघताना याला कधीच टायमाला खुरपी इळे काही सापडणार नाही. सापडले का? 3 दुडके बसता. बोल बाबा. हो, पाणी बॉटल घेतलेली. फॅमिली आता आम्हाला जायचं आहे आपल्या मध्ये हरभरा काढायला. तर फॅमिली पाहू शकतात, आपल्याला ट्रॅक्टरवरती जायचं आहे. ट्रॅक्टरला आपण जुगाड गेलेलं आहे, कारण की आमचे छोटे छोटे बैल आहेत ते चलत नाहीत अजून. तर बैलगाडी आम्ही ट्रॅक्टरला बांधलेली आहे आणि पहिलीच वेळेस बांधलेली आहे. काय माहिती सक्सेसफुल होते कसं काय माहिती. बा थांब ना बाळा, इथं थांब ना, इथं ऊन पडलं बाळा. तर तो येणारच आहे. बाबाची पिकअप मध्ये जायचंय बाप्पाला. सप्त्याला जायचे बाबू. सप्त्याला जायला तुला पिकअप मध्ये जायचं आबाच्या. नाही थांबणार तिथंच न्यावं लागेल त्याला. कोणाला हे आणि याला तिकडे कुठं ते कुठं राहीन तो, म्हणजे येणं करेन रे त्यांना कशाला. बरं इथंच. आता काय म्हणते? बरं नाही मी यायचे बसू का गाडीत? भ्यावच वाटत. काय होतं? मी टिकली पडली ना. आता कुठं चालली? काय पडली आईची? आईची टिकली पडली म्हणून आई गेली टिकली आणायला लावायला. तर एक ना एक काहीतरी राहत आहे सोनालीचं. कुठं येळा इसरतोय, कुठं टिकली इसरती लावायची. हो, लगेच चालू करायची. आता हे आमचं पहिलीच वेळ जुगाड केलेलं आहे. काय माहिती सक्सेसफुल होते का नाही, कॉर्नर वगैरे बसतात का नाही काय माहिती आता. हा, ओढलं जाईल ना मग ते. तर पाहूया आता काय होतंय, कॉर्नर वगैरे बसतात का नाही. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉगवर नवीन असाल आपल्या गोकुळ सोनाली फॅमिली काय करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर व्हिडिओवरती नवीन असाल, सबस्क्राईब जर नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला, प्रत्येक आपल्या डेली ब्लॉग पाहण्यासाठी, फॅमिली ब्लॉग पाहण्यासाठी. झालं का रे? काय राहिलं तर टिकली लावली का भाऊ? आता नाही मोठा टिकला लावला डायरेक्टच. बरोबर बसा. तर फॅमिली मिशन इज सक्सेसफुल झालेलं आहे, काय विषय नाही आहे, व्यवस्थित चाललेली आहे बैलगाडीवर. थोडी आदळ येते तसं काही विषय नाही, पण मिशन इज सक्सेसफुल झालेलं आहे काय. तर फॅमिली आम्ही ठेपेला आलेलो आहेत, पण काय झालं आहे इथं आम्हाला कॉर्नरच बसला नाही आहे. आम्हाला हे रस्त्याने आलो होतं आणि आम्हाला ओळख नाही का इथं लावायचं होतं आपल्या शेत इथं ना, इथून हरभरा घ्यायचा, परंतु कॉर्नरच बसला नाही कारण की हे अडचण करते. काय सोनाली लागली का कापायला? दिगडं एक माझ्या, ती एक आणि ती एक तुमची, पलीकडल्या भाऊच्या. किती 6 रांग आहेत ना, म्हणजे आपण 3 जण आहेत आणि 3 2 धरायच्या. कुठे आयला गेली बघ इथं पुढं. वा 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 वा. तर फॅमिली, तर 6 रांगी आहेत पाहू शकतात हरभऱ्याच्या. भाऊला 2, सोनालीला 2 आणि मला 2. आणि आता बघत सोनाली कोणाच्या अगोदर लागतात. हा लगेच दुडकं घेऊन लगेच बांधायला. हा, बघ बरं किती वाळा होता, कधी काढायचं होतं बरं? काढावर तुम्ही गपचूप. गपचिपच काढतोय नाही का? काय बोलतं मला? आता सांगतोय तू म्हणले होते आजच तुम्हाला काढायचं होतं का? आज मला जाऊन द्या सप्त्याला. अरे सप्ते ह्या वयात करतात का? नाही, काठी घेऊन लंगडत नाही काय, कुबडूक मग सप्ते करते. ह्या वयात थोडी करते. अरे सोनाली, अरे काय तुला कसं कळणार आहे? आता आकांती आहेत ना रे जायला सप्त्याला,
आता आपलं सप्ताह काय आहे? जेवण आहे का? कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद करा. जेवण नाही मग तिथं काय होतं? नाही नाही, जेवण आहे रे. फॅमिली काय झालंय सप्ताह मला वाटतं शिंगोरी इथून मला वाटतं तरी 30 किलोमीटर अंतर असं ना आमच्या इथून. तिथं जायचं आहे. तर अक्कन ते ऑलरेडी जायला आहेत. तर आमच्या मागं हे काय नाही, उद्या तिची एक्झाम आहे. तर एक्झामचा अभ्यास कर ना मग. आता हरभरा काढून ना मग या हरभरा काय फक्त आपलं 1-1.5 तासच काढायचं होतं ना. त्यात काय बरं एवढं. हरभरा एक दिवस काढ निघला घरी जाऊन मग स्वयंपाक करा आणि मग भांडे घासा ते करा मग झाला अभ्यास करा. अरे हा सोनाली इकडे काय माईकड तिकडे लाईन आहे ती तुमची तिथे होऊन काढा. इकडे चाललेत काय इकडं तसेच बोलायचंय. काय नाही बोलत माझं तो शांत बोल भाऊ तिथं परत बोला. बोल पण कळलं पाहिजे ना. लेख म्हणते तर आता सत्य करत असेल का म्हातारपणाला करत असेल. आज मगच मुखावड आहेत ना. जाऊ द्या आता मी माझी माघार घेतो थोडी. राहिला थोडा काढायचा, एवढा राहिला काढायचा. बाकी गोळा करायचा राहिला आहे. मग सगळाच गोळा करून जायचे. सूर्य पण मावळतील चाललेला आहे. पुढं पण जायचं म्हणलं की लगेच पैसे म्हणून बसते. काय भुनभुन चालली काय नको. मोकार भुनभुन 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 बुन 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 बुन. बरं चला आता बोल सांग ना मला काय सांगतो मी. तर झालेलं आहे काढून आता आम्हाला गोळा करायचं. तुला मावायला लागलं दिसत नाही का बांधायचं राहिले आता काय शांतच होत नाही बाबा. आपल्याला तुला तापड झालेली. चल ना मग आलं तर मागं मागं मी काय थांबलो तो काय माणसाने उभा पण राहू नाही काय काय सगळं म्हणजे तोच मानव चालायचं का थोडंफार काही झालं का लगेच. मोबाईल बघायचा टाइम आहे का तो. माझ्या मायाचा पण सप्ताह आहे. अरे हाय तो मारता तिसरी रिलीज आली पहिली. ऐका ना फॅमिली तिच्या माहेरला सप्ताह आहे. 8 दिवस तू सलंग राहा म्हणलं तिला बरं का. पण तरी त्याला अक्कल नाही. पिल्लू पेला पाणी तू तिला गुन्हा केला. आता घर बघू आता परत माती खाशीन. खरंच नाही खाणार ना. माती खाल्ली काय होतं काय आळे होती ना. तुला किती वेळ सांगितलं तरी तू माती का खातो बरं. हा हां बरं बरं. सोनाली समजूतदार म्हणून बरं आहे बरं का माझं फॅमिली. नाहीतर अवघड आहे. बायको जर समजदार असली ना तर काहीच विषय नाही आहे. जीवन आहे एक नंबर परफेक्ट आहे. आणि त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. सोनाली तेवढी चिडचिड करते बरं का. पण तिथून पुढं सगळा विषय सोडून देते. आणि साहजिक आहे चिडचिड करणं. पण हा समजूतदारपणा एक नंबर आहे बरं का. झालं असलं तर होऊ लागत थोडं. एवढी तारीफ करतो तरी काहीच नाही. मग तू काय करू नाचू का. नाचते का नाच बरं. अरे खरंच ना सोनाली. काय करू मी तू काय करू सांग. हा अहो थँक्यू असं बोलत माझ्याबद्दल. आय एम इम्प्रेस बट माय तारीफ. आय लव्ह यू सोड जाऊ दे. चल सोड चल घे म्हणजे घे चल आवर. तुला काय नाही तुझी किंमत काय आहे. पण तुझी किंमत किती आहे मला माहिती आहे. माझ्या जीवनात तुझी किंमत किती आहे फक्त मला माहिती आहे. ते शब्दात सांगू शकत नाही सोनाली. कळलं का. भवन आले. संसारामध्ये ना प्रत्येकाला म्हणजे हवं ते भेटत नाही. परंतु हाय त्याच्यात आहे ना समाधान राहिलं ना आनंद भेटतो बरं का. जसं की आपण आहे का मोटिवेशनल करत असला का कशी ॲडवण करते आहे का. मी नेऊ का नजर लागायची भे वाटतं. अरे काय काय आपल्या प्रेमाला की आपल्या सुखी संसाराला. खरं आहे फॅमिली बरं का. खरं आहे फॅमिली. हो खायची आहे बरोबर. मी एवढं टाकून देतो मग सोडून देतो. नाही तर तो पण ऐकून सोडून घे बस इथं मस्तपैकी. हा फायनली आता आमचं गाडी वगैरे भरून झालेलं आहे. व्यवस्थित असं बरं का धरायला आहे ना. पडले बिडले परत पॅक झाला तिथं दाव्याला.
तर अंधार पडलेला आहे. रुद्र बसला असतो काय? बसू का मी? चलो कर चालू बरं, कर बरं चालू. अरे सगळं झालं, आमची चावीच खाली राहिली. रुद्राला आठवा याची चावी म्हणून. हे बघा आमचा रडका रुद्र. आजी काय करते रे रुद्र? ती काठी मला आणायची काठीने. आजी काय करतात बघ ना, आजी काय करतात बघ ना. आजी बघ देव बाप्पा करतात. आजी पाय पड बरं एकदा पिल्लू. आई काय म्हणते बघ, आई काय म्हणते बघ. ऐक सोनाली काय करायची चहा. तर फायनली आम्ही आलेलो इथं आणि आम्हाला यायला खूपच अंधार पडलेला आहे, पाहू शकतो बाहेर. आणि आता सोनाली तर चहा राहिलेली आहे, तर मस्तपैकी चहा वगैरे पितात. तोपर्यंत मी आपला ब्लॉग एडिट करतो आणि अपलोड करतो. तर भरपूर फॅमिली आहे आपली जे की आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात, पण अजून त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया त्यांनी सबस्क्राईब करून टाका. आणि जर कोणी नवीन आलेलं असेल तर त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर गोकुळ सोनाली ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग्स. आणि तुम्ही खरंच आपली फॅमिली आहात, मनापासून तुमचे खूप खूप आभार एवढा सपोर्ट करतात त्याबद्दल.